रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हा किल्ला आहे, जो गणपतीपुळेच्या थोडंसं पुढे जायला पाहिजे आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कसलं भारी नजारा दिसत बघा. तर मित्रांनो, किल्ला एक तरफ आणि माझ्या पाठच्या साईडला जर बघताना तर पूर्ण निळाशार समुद्र एक तरफ. चला फिरून घेऊयात, दाखवतो तुम्हाला कसा आहे तो किल्ला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा बाहेर फिरायला निघालो आहेत आणि समोर माझ्या तर बघू शकता, पहिल्यांदा एवढी सकाळ मी पण बघितली, कारण अजून बरोबर 7:05 म्हणजे आज थोडं लांबचा पल्ला घ्यायचा आपल्याला आणि पुन्हा एकदा जरा भरपूर दिवसानंतर जरा मोठी संधी आली आहे थोडंसं लांब जायचं. तर त्यासाठी लवकर निघालो आहे. आणि दुसरी गोष्ट, आज पुन्हा एकदा आपला तोच मित्र आहे ज्याला आपण 2-3 व्हिडिओ पहिला पाहिलं असेल. तो आणि मी आणि असे आमचे 2 बाईक घेऊन आम्ही चाललो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड हा किल्ला आहे, जो गणपतीपुळेच्या थोडंसं पुढे जायला पाहिजे आपल्याला. जे किलोमीटर जर बघितलं ना, मी इथून कणकवलीमधून काढलं तर जवळपास झालं 162 का 168 किलोमीटर होतं. बघेन मी पुन्हा एकदा. तर चला जास्त वेळ काढू नको, आता व्हिडिओला सुरुवात करेन आणि पहिले इथून निघूयात. 7 वाजता आमचा भेटायचा टायमिंग होता हायवेकडे, सो इथं 7:05 झाल्यात. निघूया पटकन, बाकी सगळं तुम्हाला सांगतो कसं काय रूट वगैरे सगळ्या गोष्टी. चला मस्त की तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला, बाकी तयारी तर ऑलमोस्ट झाली आहे, फक्त जॅकेट घालायचं आहे आणि हेल्मेट वगैरे सगळं ओके करून पुन्हा आपल्याला निघायचं आहे. सो चलो ये सभी रेडी करते और निकलते ऐसे. हो गया यार, थोड़ा सा लेट. हो गया थोड़ा सा लेट. कितने बजे? 7:19. चलो फिर निकलते. मॅप लावतं. रे ह्या कधी लावलं? आई शपथ, भारी मस्त वाटतं. पण आता चला, मित्र भेटलाय, निघूयात आता फायनली. भेटल्या शिवाय खाल्लेत, कारण थोडंसं जास्तच लेट झालं. आता माझ्यामुळे आज पहिल्यांदा थोडंसं तयारी झाली होती, पण ठीक आहे, चलो फॉरगॅट. आणि दुसरी गोष्ट काय होतं ना, मी कोणीही असेल, जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा बाहेर फिरायला निघतो ना, हा एकच प्रॉब्लेम होतो की झोपच लागत नाही. आणि सेम माझ्यासोबत पण तसंच झालं आहे. म्हणजे फिरूक जायचं म्हटलं की मला झोपच येत नाही आणि झोप लागलीच नाही ॲक्च्युअलमध्ये. आणि जेव्हा उठूची वेळ येईल तेव्हा झोप येत होती. 2-2 मिनटं म्हणेपर्यंत निघालं शेवटी. चला, सो फायनली आता आम्ही मॅप बीप काय लावूक नाही. रत्नागिरीपर्यंत रोड तर आपल्याला माहीत आहे, तिकडून पुढे लावलो तर रत्नागिरी 102, राजापूर 36, मुंबई 431. सो अजून किती पल्ला गाठायचा बघा. आणि ह्या पेट्रोल पंपावरती तरी बघूयात पेट्रोल भरायला मिळेल का. दुसरी गोष्ट, माझ्याकडे पैसे नाही आहेत, सो त्या कारणाने गुगल पे होईल का बघूया आधी. हा, गुगल पे होतील ना. चला, गाडीचा तर बंदोबस्त झाला आहे, पेट्रोल फुल. आणि ह्याच्या पुढे आता आपलं पेट्रोल फुल करायची बाकी आहे. बापरे, आणि थंडीचं काय सांगूच नका. मला अपेक्षा नव्हती थंडी, कारण रात्री ना गरम होत होतं आणि मी म्हटलं सकाळी नाही वाजणार एवढी थंडी, पण बाईकवरती थंडी वाटायला लागली. सगळे हँडग्लोव्स वगैरे घातले आहेत, पॅक आहे फुल, तरी पण एवढी थंडी वाजते. बापरे.
हा टोल आला आहे रत्नागिरीचा. म्हणजे इथे पण बंद आहे, आपल्या सिंधुदुर्गात पण बंद आहेत टोल. सो इथे पण बंद आहेत. आणि हा बिचारा वाट बघत थांबलो होतो. अरे कॅमेरा सेट करूसाठी थांबलेले दोरा तरी 10 मिनटं गेली. बघलं. आम्ही पहिल्या एवढूशा स्पीडवर चालतो, एवढूशा ते वेळेला झापकन जातात. गेलो घर तो बघ. मस्त वाटतं. इथून घेऊयात आपण लेफ्ट, राईटला म्हणजे हायवे. राजापूर नगर परिषद आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. भाई साहब, हा काय वॉशिंग सेंटर की एस टी स्टँड हा? हो भाई साहब, तुझी दूच्या का याचा दूध लावूया, लय वेळ आपल्याकडे. अबे यार भाई साहब, दुनिया का खेल है कुछ अलग है यार. दुनिया में क्या क्या चलता रहता हमें पता नहीं. जब घर से बाहर निकलोगे ना तभी पता चलेगा कि दुनिया में क्या क्या चल रहा है. इसलिए हम बाहर ऐसे घूमते रहते हैं वेल्लों की तरह. आता तीव्र उतार झाला, आता तीव्र चढाव चालू होईल. सो आत्ता आपण पोचलोय पावसमध्ये आणि काहीतरी जरा पेट पूजेचा बघूया. आपल्या स्टँडच्या समोर जाऊया ना, ये स्टँडच्या समोर बघूया. गाडी इथे लावूयात. तर बाकी तर हेवीनेस नाश्ता तर आपण हेवी असं काय खाणार नाही आहोत. वडापाव खाऊयात, चहा पिऊयात आणि मग बघूया पुढचा प्रवास. वडापाव भेटेल ना? 2 घे. ब्रेकची गरज होती. नॉनस्टॉप जवळजवळ 2 तास आम्ही चाललो. अरे चला भाई, क्या कर रहे हो यार. ओ भाई 80 किलोमीटर आपल्याला अजून पार करायचं आहे. ह्या साईडच्या आतमध्ये पावस साईडच्या आणि रोड मस्त आहेत, प्लेन, काय प्रॉब्लेम नाही. ता मांडवी बीच काय रे म्हणतात, ता मांडवी बीच म्हणतात ते काय. रत्नागिरी प्रॉपर सिटी जाऊन इथून आपल्याला घ्यायचा लेफ्ट. चलो रत्नागिरी सिटी, हम थोड़ा सा आगे घूम के आते, बाद में मिलेंगे आपको. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कसले भारी नजारे दिसतात बघा. एवढ्या चांगल्या गोष्टी जर दिसत असतील ना तर थांबायची नक्कीच जाम जबरदस्त इच्छा होते. आणि लुक एट द व्यू. क्या बोलते भाई, यहीं पे रुक जाए, खत्म. ती जीप लाईन होती, जीप लाईन तिकडे बघ, तिकडे होती मगाशी. पोचलोय फायनली आपण आता. बरोबर 12:10 झाले. आणि असा काहीतरी आपल्याला किल्ला बघायला मिळतो. या ठिकाणी मेन प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी एक वाट जाते. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलात ना, तुम्हाला दिसतं हे कशासाठी आहे. प्रत्येक किल्ल्यावरती असं बनवलं असं जेणेकरून की शत्रू वरती गडावर
कोणत्याही बाजूने चढता कामा नये, हा एक त्याचा उद्देश. ह्या साईडला पण बघितला, ह्या साईडला पण आहे. आणि असा काहीसा दरवाजा आपल्याला दिसतोय किल्ल्याचा, म्हणजे जयगड किल्ला. आणि जाऊया आता आपण आतमध्ये किल्ल्यामध्ये. प्रत्येक दरवाजे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा. भाई साहब, फायनली आतमध्ये आलो किल्ल्यामध्ये. आणि आता बऱ्यापैकी परिसर करून घेतो, कारण जसं झालं आहे ना की जवळपास आम्ही आलो होतो 12:15पर्यंत. थोडी 10 मिनटं 10-15 मिनटं बाहेर गेलीत. आणि दुसरी गोष्ट, आज पर्यटक जास्त आहे, त्यामुळे कदाचित बोलताना प्रॉब्लेम होईल. सो त्यामुळे सगळा पूर्ण किल्ला फिरून घेतो. सो तुम्ही पण तो एन्जॉय करा. तर या ठिकाणी समोर बघताना तुम्ही किल्ल्यातून येण्याचा मार्ग आतमध्ये. आणि असा काहीसा किल्ला आहे, पूर्ण गोल अवस्थेत आहे. पूर्ण इकडून असं पूर्ण गोल आपण फिरू शकतो. वरूनही खालून फिरता येईल की नाही मला तेवढी कल्पना नाही, पण बरेच लोक जात आहेत वरून. सो मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगतो, आणि मला जेवढं दिसतं तेवढं मी बोलतो. चला फिरून घेऊयात, दाखवतो तुम्हाला कसा आहे तो किल्ला. या ठिकाणी चारही बाजूने तटबंदी आहे, आणि तटबंदीवरून आपण मस्त व्ह्यू पण एन्जॉय करू शकतो आणि चारही बाजून फिरूही शकतो. सो गोल राऊंड आपल्याला मारायचं आहे किल्ल्याच्या भोवती. आणि आजूबाजूचा परिसरही छान आहे. आणि या ठिकाणी मध्ये मंदिर आहे, जे की मी नंतर दाखवेन. पूर्ण गोल आपण फिरून येऊयात, त्यानंतर सगळ्या गोष्टी आपण दाखवूयात. तर मित्रांनो, किल्ला एक तरफ आणि माझ्या पाठच्या साईडला जर बघताना तर पूर्ण निळाशार समुद्र एक तरफ. तुम्हाला व्ह्यू जर दाखवला ना कसला दिसतोय बघा, व्ह्यू एक नंबर. पूर्ण इथे आम्ही ह्या बुरुजवरती उभे आहोत, इथून पूर्ण समुद्र दिसतोय बघा कसा पूर्ण. आणि त्या साईडला एक बोट चालली आहे ती बघा, छान वाटतं. आणि मित्रांनो, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस किल्ल्यावरती राहत असेल, तुम्हाला पण प्रश्न पडला असेल आणि भरपूर जणांनी बघितलं असेल की किल्ल्यावरची स्थिती. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हा तर किल्ला आहे, आणि त्या किल्ल्यावरती हा बाथरूम आहे, म्हणजे थोडक्यात संडास. कशा पद्धतीने संडास बनवले जाते त्यावेळेचे बघा. आणि पुन्हा सरळ खाली मार्ग जातो आहे. अशा प्रकारचे तेव्हाचे संडास होते जे की आहेत. हा बापरे, फायनली गोल गोल फिरून कुठेतरी सावली भेटली आहे. आणि तरुणात लय बेकार हालत झाली, आणि पाण्याची अख्खी बॉटल पण संपून झाली. एवढं भयानक ऊन लागतं आहे. वाजलेत जवळपास 1:30 वाजलेत, आणि 1:30चं ऊन एवढं कपाळावर बसताना मी टोपी पण आणली नाही. बसूया 5 मिनटं सावलीत. मंडळी, किल्ल्याचा हा एक रस्ता सरळ खाली जातो, जो की आपण बीचवरती जाऊ शकतो. अशा प्रकारे समोर खाली बीच आहेत, जायला पायऱ्या, तीव्र उतार आहे, पूर्ण खाली जाऊ शकतो. आम्ही लोक खाली आलो आहे तर खरं, पण इथं पूर्ण सामसूम एरिया आहे. घरं मागे तर घर पण दिसत, पाठी मंदिर पण आहे या साईडला.
घरं पण आहेत. आम्ही चालतो आहे बस, रस्ता तर व्यवस्थित दिसतो आहे, पण माणसं मात्र कोण नाही. आणि हे बघा, आणि बघा घरं पण आहेत. हे बघा या साईडला घरं तर आहेत, असं नाही की कोणीच नाही. तर मित्रांनो, आता जयगडच्या शेवटच्या बुरुजपर्यंत पोचलो आहे. पाठी बघताय पूर्ण जंगलच जंगल, आणि त्यांनी रस्ता जर सांगितला त्या रस्त्याने आलो आहे तर खरं आहे. हो. आणि हा बघा तो शेवटचा बुरुज जो बघायचा होता. असं काहीसं दिसतंय बघा या साईडने. आणि हा शेवटचा बुरुज. ओ भाई, लास्ट शेवटचा बुरुज राहिला होता जो की आपण पाहिला आहे. आणि ह्या बुरुजावरती शेवटीपर्यंत कोणी येत नसेल. आम्ही शोध लावत लावत कसं तरी पोचलो आहे फायनली. सो आता गड पूर्ण फिरून आम्ही पुन्हा वरती आलो आहे, ज्या ठिकाणी बाईक ठेवून गेलो होतो. सो आता सगळं रेडी करूयात आणि पुन्हा आता परतचा प्रवास घेऊयात. थोडंसं पुढे कुठे ते थांबूयात, बघूयात, विचार करूयात काहीतरी आणि बघूयात कसं काय होतं आहे. जाता जाता पण कसले भारी भारी नजर दिसत बघ. ओ भाई, पूर्ण समुद्र सुकला आहे की काय. हो हो, राईट साईडला कसला भारी वाटते बघा समुद्र. बरेच लोक पण आहेत. रुक जाव. मगाशी इथेच थांबलो होतो आम्ही, पाणी वगैरे इथून पियालो आणि मग पुढे गेलो होतो. आणि आत्ता बघा कसं क्रिकेट वगैरे खेळतात पोरं. तर मित्रांनो, फायनली आता आपण हायवेवरती पोचलो आहे, म्हणजे राजापूरला. आणि इथून आपला टर्न मारला रस्ता भेटत नाही, सो रॉंग साईडनं आपण चाललो आहे आम्ही. चलो फिर मिलते हैं हम लोग. अब आप लोग जाइए घर पर. नहीं, पाठी जाता है, पाठून पण युटर्न मारताय आणि सरळ आपण घरी. तर चला मंडळी, फायनली आपला 322चा पल्ला आजचा कंप्लीट झालेला आहे. आणि मित्र जो होता तो गेला घरी, आणि आता आपण पण जाऊयात घरी. मी आलो आता मार्केटकडून, कणकवलीच्या आपल्या मार्केटमधून सरळ जाईन घरी. सो चला आता इथेच व्हिडिओला आपण एंड करूयात. पल्ला तर गाठून झालं, आता नेक्स्ट व्हिडिओ कुठच्या ह्याच्यावरती येईल बघूयात. विचार तर काय केला नाही आहे. सो खूप लेट पण झालं आहे आणि व्हिडिओला आपण एंड करूयात. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की कॉमेंट करा, कारण एवढी मेहनत आणि एवढं त्रास पण घेतलेत आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवलासुद्धा. सो चला, नक्की शेअर करा आणि लाईक करा. आवडलं तर नक्की कॉमेंट करा. चलो फिर, बाय बाय.